आणि आजची महत्त्वाची बातमी, ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी पावणे 3 तास चर्चा झाली। ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकीच्या वाटाघाटींची पहिली बैठक झाली आहे। कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये ही पहिलीच राजकीय बैठक झाली आहे। दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार का, याकडे आता लक्ष असेल। उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पहिली राजकीय बैठक पार पडली। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंमध्ये पहिल्यांदाच युती संदर्भात पावणे 3 तास स्वतंत्र चर्चा झाली। ठाकरे बंधूच युतीवर निर्णय घेणार आहेत। त्यानंतर पक्षातले नेते पुढचा प्लॅन अंमलात आणतील। कोणत्या मुद्द्यावर युती करायची, यावर चर्चा झाली। कोणत्या मुद्द्यांवर अडचणी असतील, यावर देखील चर्चा झाली। यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते। त्याआधी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते। हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते। उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा मनसे, दोन्ही पक्षांकडून ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अनेक वेळा भाष्य करण्यात आलं होतं। उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली। तर दुसरीकडे मनसेची उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे नेते आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे। तर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत। याशिवाय येणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा करण्यात येणार आहे। राजकीय चर्चा सुरू झाली आहे का? ही पहिली अधिकृत बैठक नाही। 2 तास नाही, पावणे 3 तास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। ते आज का भेटले हे तुम्हाला मी सत्य सांगितलं। तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण मी सत्य सांगतोय। आता राजकारणात त्यांच्या पटाला लागलं, एकत्र आले, त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्यामध्ये? ज्या वेळेला 2 भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली। आता दिसतोय ना, अविनाश जाधव, राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे? तिथे तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे। बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती। त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है, आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है। मला वाटतं की एकत्र यावं, म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल। दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत। मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की तुम्ही 2 भाऊ एकत्र येत आहेत, त्याचा नक्की आम्हाला आनंद आहे। एकत्र येण्याच्या पूर्वी आम्हाला आमच्या स्थानिक नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करायची। त्याबरोबरच आम्हाला दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल। आता या क्षणी काही प्रस्ताव आलेला नाहीये। जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अर्थातच बोलू, आणि समविचारी पक्षांबरोबर आमची नेहमीच जायची तयारी असते। त्यामुळे आम्ही चर्चा करणारे, लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत। त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही। त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही। त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही। त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही। त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी मिळाली आहे। 2 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे। राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानामध्ये होणार आहे। दसरा मेळावा आमचा पण बघा किती पॉवरफुल होतो तो। आमच्या दसरा मेळाव्याला देखील वेगळी ताकद आहे।
मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आझाद मैदानला होतोय, तो देखील लाखो लोकांचा होईल. त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षावर फोकस करतोय, आम्ही महायुतीवर फोकस करतोय. दुसरे पक्ष काय करताय त्याच्यापेक्षा आमची सत्ता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर येण्यासाठी आम्ही धडपड करतो.